Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So back to normal routine. चालू आहे 24 hours ड्युटीला. रचना आहे किचनमध्ये टिफिन रेडी करत आहे. नाहीसा आता थोड्याच वेळात उठेल कारण तिची स्कूल आहे. सो येस, पुढे काय काय करणार आहोत आम्ही हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. गुड मॉर्निंग. ब्रेकफास्ट रेडी, टिफिन इज रेडी. सो नाश्त्याला काय चपाती. सो येस, टिफिनमध्ये काय आहे हे तुम्हाला टिफिन सिरीजमध्ये नक्की समजेल. सो प्लीज स्टे ट्यून. अँड येस, चला आज रचना सगळं बड्डेचं पोस्ट बड्डे सगळं तयारी करणार आहे. हे सगळं काय अरेंज करून बॅक. म्हणजे एवढे जे गिफ्ट मिळाले ते ठेवायचे कुठे हा मोठा प्रश्न आहे. सो वाजले आहेत 8:10. सनी गेला मगाशीच हॉस्पिटलला. नायसा आत्ता गेली. एक्सायटेड आहे कारण आज तिचं फॉर द फर्स्ट टाईम स्कूलमध्ये बड्डे सेलिब्रेट होणार आहे. जेव्हा जेव्हा बड्डे तिचा येतो तेव्हा तेव्हा स्कूलला सुट्टी असते आणि दरवर्षी असंच होतं. ह्या वर्षीसुद्धा असंच झालं. सो मला ती सांगत होती की आई अशी हेअरस्टाईल कर, तशी हेअरस्टाईल कर, कारण टीचर क्राऊन वगैरे घालते. मी तिला नाही तर ते क्राऊनवालं हेअरबेल्ट लावणार होते. ते नको, हे नको लावू, टीचरना क्राऊन घालते, मग मला ते नाही घालता येणार. म्हणजे ठीक आहे, मी टीचर्सला देणार, मग दीदीला देणार चॉकलेट, आणि मग माझ्या क्लासमधल्या म्हणजे सगळ्या फ्रेंड्सला देणार. बाकीच्या क्लासच्या चिल्ड्रन्सला मी देणार नाही. असं सगळं काही काही स्टोरी मला सांगून गेली. नाहीसंच एक बरं आहे, स्कूलमध्ये जे काही होतं ती ईच अँड एव्हरी गोष्ट मला सांगते. आणि तसं रिलेशन मी तिच्याबरोबर ठेवलेलं आहे की मी ती जेव्हा पण येते मी तिला प्रत्येक गोष्ट विचारते आणि तिला तो कम्फर्टनेस जो पाहिजे ना एक पॅरेंट आणि एक किडच्या मध्ये, तो मी ठेवला आहे की जेणेकरून जे काही होईल ती मला बिंदास येऊन सगळं काही सांगेल. मग ते वाईट असो किंवा चांगलं असो, सगळं काही ती सगळं काही शेअर करते. तिच्या फ्रेंड्सबद्दलच्या स्टोरीज माझ्याबरोबर शेअर करते. आज माझ्या फ्रेंडनी असे केस बांधलेले, आज माझी फ्रेंड अशी आलेली, आज तिने हे केलं ना ते केलं, आज माझी फ्रेंड माझ्याशी बोलली नाही, ती मला बोलली की तू यू आर नॉट माय फ्रेंड. तोच रिलेशन मला तिच्याबरोबर ठेवायचं आहे. एका फ्रेंड सर्कल असं म्हणतात ना की आई त्याची फर्स्ट फ्रेंड असते, तसंच रिलेशन. म्हणजे तिला मी ओरडते, तिला मी खूप बोलते, बट तेवढंच तिच्याबरोबर तिला प्रेमसुद्धा करते. आणि प्रत्येक आई ही अशीच आहे आणि प्रत्येक आई आपल्या मुलाबरोबर आपल्या मुलीबरोबर असंच रिलेशन ठेवण्याचा प्रयत्न करते. सो चला, आता घरात खूप पसारा आहे. सकाळी जेवण झालेलं आहे माझं, म्हणून जेवणाचं टेन्शन नाही आहे. फक्त मला भात थोड्या वेळाने करायला लागेल आणि वरण त्याचं मी कुकर लावेलच. सो किचनमधलं पण ऑलमोस्ट वाइंडअप झालेलं आहे, बट घरातला जो पसारा आहे जस्ट कॅन सी. म्हणजे काल आम्ही खालचं सगळं क्लिनिंग वगैरे केलं, बट हे कुठे ठेवायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही हा टेबल वगैरे काही हलवलं नाही. प्लस हे सेटअपसुद्धा आहे. आज ते दादा येतील आणि हे घेऊन जातील. त्याच्या आधी मी हे जे सगळे बलून्स आहेत ना ते पटापट पटापट फोडून टाकते, कारण एका टायमानंतर ना त्याचं स्मेल यायला लागतं आणि मग नंतर ते इवन आपल्यासाठी चांगलं नाही आहे, कारण आपण तेच एअर इनहेल करतो. सो मी आता हे जे फक्त ह्याच्यावरचे जे बटरफ्लाईज आहेत ना ते मी काढते, कारण ते यूज होतील कधीतरी. आत्ता नाही तर नायसाच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी वगैरे असं कधीतरी ते यूज होईल. ह्याचा तर काही फायदा नाही आहे ठेवून, बट असंच ठेवू मी शकते फक्त. पण मग ते फक्त मग म्हणतात ना एक फर्निचर कसा आपला असतो तसं मग ते कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये राहील. एवढा पसारा बाहेर आहे तेवढाच पसारा रूममध्ये सुद्धा आहे. तिच्या कपड्यांचा, मग नंतर ती सायकल बघा कुठे पार्क केली. एवढं आता मला तर समजतच नाही आहे कुठे काय गोष्टी ठेवायच्या. मी आणि सनी सकाळी तेच विचार करत होतो की जर आपण ग्रँड केला असता, आपण नाही बोललो तरी की नका गिफ्ट्स आणू, तरी कसं असाच विचार करा ना की लहान बाळ आहे, पॅरेंट्स बोलून जातात की गिफ्ट्स नका आणू, पण शेवटी प्रत्येक बड्डे बॉय किंवा बड्डे गर्लला एक एक्सपेक्टेशन असतं की गिफ्ट्स घेऊन येतील. जसं की वहिनींना मी सांगितलेलं की
इट्स ओके जर तुम्ही कॅश दिलं तर मग मी FD वगैरे ते सगळं करेल. पण वहिनी बोलल्या की नाही, मला तिच्यासाठी गिफ्ट्सच आणायचं आहे. आणि काल ॲक्च्युली असं झालं की दादा वहिनी जेव्हा एंटर झाले ना, ते असेच काही त्यांच्या हातात वगैरे नव्हतं आणि ते एंटर झाले आणि तिचं लक्ष फक्त त्यांच्या हाताकडे की गिफ्ट्स कुठे आहेत, गिफ्ट्स कुठे. त्याने गिफ्ट्स लपवून ठेवलेले, गिफ्ट्स कुठे आहेत. आणि द मोमेंट ते गिफ्ट समोर आले तर ती एवढी एक्सायटेड झाली. तर लहान मुलांना ॲक्च्युली हेच हवं असतं की कोण आपल्याला काय काय आणतं आहे. आणि जोपर्यंत त्यांना मॅच्युरिटी येत नाही तोपर्यंत आपण त्यांना नीट समजवू पण नाही शकत. आणि दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कालचा जो केक होता तर प्रज्ञा बेक हाऊस हिच्याकडनं होतं अमेझिंग केक. मला जसा हवा होता तसाच केक तिने केलेला. नायसाच्या ड्रेसवर ॲक्च्युली बटरफ्लाईज होते म्हणून ते एक थॉट आलं की आपण बटरफ्लाय थीम करूया. म्हणून मग आमचं डेकोरेशन बटरफ्लायवर होतं आणि मग केकवर सुद्धा बटरफ्लाय आणि मग थोडंसं तिच्या अटायरला मॅच करण्यासाठी थोडंसं ग्रीनिश कलर असं दिलं. बट आणि आम्ही सगळे होतो ब्लॅकमध्ये म्हणून मग नायसा एक वेगळी दिसत होती बिकॉज इट वॉज हर 5th बर्थडे. मग ती थोडंसं वेगळं दिसायला पाहिजे. आणि छान झालं सेलिब्रेशन, आम्ही खूप एन्जॉय केलं. बट त्याच्यानंतर जी थकावट आहे ती काय उतरलेली नाही आहे. बट इट्स ओके. आपण म्हणतो ना लाईफ मस्ट गो ऑन. आपली जी कामं आहेत त्याला आपण नाही सोडू शकत. सो आता मला व्हिडिओ एडिट करायचं आहे. व्हिडिओ एडिट केल्यानंतर आज पूर्ण डे मी डेनोट केलं आहे की हे सगळं काही जेवढं काही पसारा आहे, कारण आम्ही ट्रिपवरनं आल्यानंतर सुद्धा तो एक थोडाफार कपड्यांचा पसारा आहे जो मी फक्त असं कबर्ड्समध्ये ठेवलेलं आहे. सो त्यालासुद्धा मला सॉर्ट करायचं आहे, त्यालासुद्धा मला डोनेट करायचे आहेत ते कपडे. आणि येस, काल आम्ही ऑर्फनेजला नाही जाऊ शकलो कारण काल वोटिंगमुळे सगळं काही ऑलमोस्ट बंद होतं. आणि आम्ही दरवर्षी त्यांना स्टेशनरी आणि स्नॅक्स देतो. सो स्टेशनरीसुद्धा त्यांच्याकडनं जेव्हा एक ती लिस्ट येते त्यानुसार आम्ही स्टेशनरी घेतो आणि मग देतो. कारण अननेसेसरी त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच जर गोष्टी आम्ही परत त्यांना दिलं मग त्याचं एक म्हणजे ते एक अजून एक एक्स्ट्रा होऊन जातं. पण त्यांना जी गोष्ट पाहिजे जर तीच आपण गोष्ट त्यांना दिली, प्रोव्हाइड केली तर मग त्यांनासुद्धा ते बरं वाटतं आणि त्यांनासुद्धा असं वाटतं की हां आता ही आपल्याकडे गोष्ट आहे. सो दरवेळेस त्यांची एक लिस्ट येते आणि मग त्या लिस्टनुसार मी आणि सनी गोष्टी घेतो आणि मग त्यांना देतो. ह्यावेळेस आमचं सुद्धा कॉन्टॅक्ट करायला थोडंसं लेट झालं आहे. सो आता लिस्ट आल्यानंतर मग आम्ही सगळं काही ते घेऊ आणि मग नंतर देऊ. बट येस, आज मी त्यांना स्नॅक्स द्यायला जाणार आहे मुलींना. जेव्हा आम्ही फर्स्ट टाईम नायसाला घेऊन गेलेलो, जेव्हा नायसा 3 वर्षाची होती, नायसाचा 3rd बड्डे होतं, तेव्हा आम्ही केक कटिंग केलेलं त्यांच्याबरोबर. पण आता त्यांनी केक कटिंग हा रिच्युअल जो आहे तो बंद केला आहे कारण मुलींना ना ते फील होतं. येस, ते मुलींचं ऑर्फनेज आहे. मुलींना ते फील होतं कुठेतरी की आमचं बर्थडे, आमच्यासाठी जो सेलिब्रेशन असतो म्हणजे ते ऑफकोर्स ते फील होणार ना, कारण पॅरेंट्स नाही आहेत, फॅमिली नाही आहे, दे आर स्टेईंग विथ अनदर ग्रुप ऑफ गर्ल्स ज्यांना ते ओळखत नाही. तिथे येऊन त्या फ्रेंड्स बनवतात, त्यांची एक नवीन फॅमिली बनवतात. आणि ऑर्फनेजसाठी प्रत्येक मुलाचं बड्डे सेलिब्रेट करणं हे सुद्धा डिफिकल्ट होऊन जातं. म्हणून मग तो जो रिच्युअल आहे त्याने तो बंद केला आहे. कालच आम्ही एका केकची ऑर्डर दिलेली आहे आणि काही स्नॅक्स पफची ऑर्डर दिलेली आहे. सो आज मी ते 2 वाजता द्यायला जाईल. तिथे मी काही शूट नाही करू शकत कारण प्रत्येक ऑर्फनेजचं एक काही रूल्स असतात. सगळ्या मुली असल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की थोडंसं प्रायव्हसी ठेवणं गरजेचं आहे आणि स्वाभाविक आहे. आपण सुद्धा समजू शकतो त्याला. मी एवढंच सांगेल की आपल्याने जेवढं होईल तेवढं आपण करायला पाहिजे. मी नायसाला सुद्धा आता तेच शिकवते. नायसा मला म्हणते काल की आई मी काय बनवू मोठी झाल्यानंतर. मी तुला जे बनायचंय ते तू बन, मी आणि बाबा नेहमी तुझी साथ देऊ. फक्त असं काहीतरी कर की ते तुझ्यासाठी सुद्धा छान असणार आहे आणि प्लस सोसायटीसाठी सुद्धा. असं नाही आहे की तू फक्त तुझ्यासाठीच कमव किंवा तू तुझ्यासाठीच मोठी हो. पण आपण असं काहीतरी काम केलं जायला पाहिजे जेणेकरून आपले आजूबाजूची जी सोसायटी आहे त्यांनासुद्धा आपण कामी पडू. आणि हीच शिकवण माझी असणार आहे. ऑफकोर्स तिला नाही समजलं आहे मी जे काही बोललेली आहे. बट दरवेळेस जेव्हा जेव्हा ती मला हा प्रश्न विचारणार आहे मी हेच उत्तर तिला देणार आहे. आणि माझं म्हणजे मी जेव्हा पॅरेंट झाली ना तेव्हा सर्वात आधी माझ्या मनात हा एक थॉट आलेला. जेव्हा कधी नायसा मला असं कधी तिने मला विचारलं तर मग मी माझं उत्तर काय असायला पाहिजे. आणि मला माहीत होतं आय वॉज रिअली व्हेरी
क्लिअर की मला तिला काय समजवायचं आहे आणि मला तिला कोणत्या पद्धतीने वाढवायचं आहे, मला किंवा सनीला किंवा आमच्या पूर्ण फॅमिलीला. सो वी आर जस्ट ट्राईंग अवर बेस्ट. आणि तेच तिला म्हटले की सेल्फिश कधीच होऊ नको. जेवढं आपल्याने होईल ना तेवढं आपण करायचं, जेवढं पॉसिबल आहे. तेच मी, सनी, आमच्या घरातलं आम्ही सगळं काही करतो. जेवढं आमच्याने पॉसिबल होतं तेवढं आम्ही सोसायटीला देतो, तेवढं आम्ही हेल्प करण्याचा प्रयत्न करतो. आता प्रत्येक गोष्ट, खूप जण आम्हाला असं पण म्हणतात की तुम्ही एवढं फिरतात पण तुम्ही हे नाही करत, तुम्ही ते नाही करत. सगळ्याच गोष्टी सगळंच दाखवलं जायला पाहिजे असं नाही आहे. नेहमी म्हणतात ना की जर राईट हँड जे काम करत असेल ते लेफ्ट हँडला सुद्धा कळायला नाही पाहिजे. सो इट्स लाईक दॅट. फक्त अधूनमधून मी थोडंफार कधीतरी एक असं मेन्शन करते की हां आम्ही असं असं सुद्धा करतो, जेणेकरून तुम्ही सुद्धा मोटिवेट व्हाल. सो आता वाजले आहेत 11:15. आत्ता मी फ्री झाली. व्हिडिओ आज थोडं लेट केला आहे, लाईक 10:15 वाजता. त्याच्यानंतर शॉर्ट एडिट केला. त्याच्यामध्ये मी बाजूला गेलेली वहिनींना भेटायला, कारण सम्राटची तब्येत अजून ठीक नाही आहे. सो विचारायला गेलेली. सो सर्वात आधी किचनमधलं थोडं 1-2 गोष्टी राहिल्यात, लाईक मिक्सर वगैरे जागेवर ठेवायचे, ते मी ठेवते. आईसुद्धा इथे देवाच्या रूममध्ये क्लिनिंग करत आहेत, ते आमचे जे कबड आहे तिकडचं क्लिनिंग करत आहेत. त्याच्यानंतर मी सर्वात आधी तुम्हाला गिफ्ट्स दाखवणार आहे, कारण नायसा येण्याच्या आधी मला काही गिफ्ट्स लपवायचे आहेत. नायसाला ऑफकोर्स लक्षात राहील, पण एक्झॅक्ट सगळेच गिफ्ट लक्षात राहत आहेत की नाही आय डोंट नो. बट एकदाच सगळे फोडले तिने तर मग त्याचा काहीच अर्थ नाही आहे. म्हणून मग मी 1-2 फक्त बाहेर ठेवणार आहे, बाकी सगळे लपवणार आहेत. म्हणजे जेव्हा ते बाकीचे जे ती खेळून होईल तेव्हा मग एक दिवशी एक नवीन काढेल. म्हणजे असं नको व्हायला की सगळे गिफ्ट्स एकाच वेळेस तिने उघडलेत, कारण मुलांचं असं होतं की त्यांची एक्साइटमेंट वाढते की हा उघडू, तो उघडू. म्हणून ती येण्याच्या आधी मी तुम्हाला सगळे गिफ्ट्स दाखवते आणि मग ते लपवते. आय होप की मी सक्सेसफुल होईल, कारण माझ्याकडे टाईम कमी आहे आणि लपवायला खूप कमी जागा आहे. कुठे लपवू हेच मला माहीत नाही, बट लेट्स सी. सो भात झालं आहे, वरण पण झालं आहे, भाज्या सकाळीच झालेल्या आहेत. आणि इथे साईडला मी लावलं आहे एअर प्युरिफायर, जो की आहे अगारोचा. आणि ह्याचं मी तुम्हाला दाखवलेलं, ऑलरेडी रिव्ह्यू दिलेलं आहे. खूप छान पद्धतीने आपल्या घरातलं जे पण एअर आहे ते प्युरिफाय करतं आणि खरंच खूपच आमच्यासाठी कन्व्हिनियंट झालं आहे. म्हणजे प्युअर एअर आम्ही ब्रीथ करू शकतो. तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ह्याची लिंक दिलेली आहे. सो चला मग आता मी फटाफट तुम्हाला हे सगळे गिफ्ट्स दाखवते. वाजले आहेत 12:10. नायसा येते 12:35ला. सो येस, बिफोर दॅट आय हॅव टू शो यू गाईज. आणि ही बघा क्यूटची डॉल मला एवढी आवडली ना, मी लगेच घेतली. नायसापेक्षा थोडीशी कमी आहे हाईटला, बट खूपच सुंदर आहे. आय थिंक हे स्टँडवरनं नाही निघत, ते दादा तरी बोलले की स्टँडलाच फिक्स्ड राहील. बट दिसायला छान आहे आणि नायसा खुश झाली. नायसापेक्षा ज्ञाना आणि सावी जास्त खुश झाल्या. सुद्धा तुम्ही पाहिलेला आहे जो स्वीटीताई तर्फे होतं, जे आम्ही सिंगापूर एअरपोर्टला घेतलेलं. अजूनपर्यंत मी नायसाला हे उघडून नाही दिलं. म्हणजे मी तिला बोलली की उद्या, कारण बड्डेच्या दिवशी स्वीटीताईला असं गिफ्ट करायचं होतं ना, म्हणून मग मी तिला कसं तरी पुढे ढकलत नेलं. आणि आता फायनली मी आज हे ओपन करेल. खूपच स्वीट आहे. तिने हळूहळू असं ओपन वगैरे करून सगळं काय बघितलं आहे, तुम्हाला पण नक्की मी हे दाखवेल. सो हे आहे स्वीटीताईकडनं गिफ्ट. त्याच्यानंतर नायसाला मिळालं आहे फ्रोझनचे स्केच पेन. लाईक नॉर्मल स्केच पेन्स आहेत, बट नायसा इज लाईक फॉन्ड ऑफ फ्रोझन नाव. फ्रोझन एल्सा जास्त तिला आवडते. आणि
हे 2 एल्सा आणि ऑना. जेव्हा आम्ही बालीला गेलेलो न्याना आणि नायसा एवढे भांडत होते ना ह्याच्यावरनं, तेव्हा फाल्गुनीने तिला प्रॉमिस केलेलं की मी तुला सेम घेऊन येईल. फाल्गुनी आणि अभिकडनं 5 गिफ्ट्स छोटे छोटेसे आणि सायकल होती. वहिनी आणि दादांकडनं सुद्धा 5 गिफ्ट्स जस्ट बिकॉज शी इज 5 years old नाव. आईंकडनं सुद्धा 5 गिफ्ट्स होते. एक जो त्यांनी प्रायर दिलेला चॉकलेटवाला आणि बाकीचे 4 त्यांनी दिले, त्यात आहेत ते. आईने दिले तिला सुंदरशी अशी चेन जी मोठी होऊन तिला ते यूज होईल असं तिने विचार करून की एक इन्व्हेस्टमेंट म्हणून. आणि सुंदर चेन आहे, मला सुद्धा आवडली आणि ती तर एवढी मस्त फ्लॉन्ट करत होती. कुणालानी चेतनाने दिलं कॅश जे मी ऑफकोर्स तिच्या नावावरती इन्व्हेस्ट करेल. बाजूच्या वहिनींनी दिलं छानसा ड्रेस, सुंदर ड्रेस आहे आणि जो तुम्ही ऑफकोर्स व्लॉगमध्ये पाहिलाच असेल. गिफ्ट आहे तो आहे DIY युनिकॉर्न सरप्राईज. म्हणजे ह्याच्यात ना हेअर बेल्ट बनवू शकतात, बुकमार्क बनवू शकतात. मुलं आहेत ते बिझी सुद्धा होऊन जातात आणि स्वतःसाठी काहीतरी क्रिएटिव्ह गोष्ट सुद्धा बनवता येते. राजस्थानी आर्ट ह्याच्यात सुद्धा तसंच आहे, पपेट्स बनवता येतं. हे मोस्ट ऑफ DIY आलेत कारण नायसा इज फॉन्ड ऑफ दॅट ओनली. तुम्हाला सुद्धा माहिती असेल नायसा खूप क्रिएटिव्ह आहे. वेन इट कम्स टू आर्ट्स, वेन इट कम्स टू क्राफ्ट, नायसाचं डोकं खूप फास्ट चालतं आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला आवडतात. ह्या सगळ्या गोष्टींची सवय आम्ही तिला लहानपणापासून लावली जस्ट टू स्टे अवे फ्रॉम फोन, TV. जेव्हा पण आम्ही ट्रॅव्हल करतो तुम्ही सुद्धा पाहिलं असेल फोन, TV हे बंद. फोन तर नाहीच, शी इज नॉट यूज टू फोन, बट TV घरात असते तेव्हा ती थोडं तरी बघते, पण बाहेर गेल्यावरती सुद्धा आम्ही तिला अजिबात बघून देत नाही. सो अशा टायमाला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खरंच खूप कामी येतात, जेणेकरून मुलांचं जे डेव्हलपमेंट आहे, माइंड डेव्हलपमेंट आहे ते सुद्धा इन्क्रीज होतं. त्यांचे जे मोटर स्किल्स आहेत ते खूप अजून छान होतात, थिंकिंग प्रोसेस त्यांची छान होते. आणि हेच आम्ही प्रयत्न केला आहे नायसाला देण्याचा की नायसा असंच. आणि अशामुळेच तिची जी क्रिएटिव्हिटी आहे ती एवढी वाढली आहे ना, ती काही ना काहीतरी स्वतःच क्रिएट करत असते. सो हा एक मस्त, हा सुद्धा एक ऑप्शन आहे गुजरात आर्ट म्हणून. आणि त्यानंतर आहे जम्बो शेल. इथे फोटो फ्रेम, त्यानंतर कीचेन. पण जेव्हा जेव्हा कोणाला गिफ्ट देण्याचा विचार करते ना, तर सर्वात आधी या बोर्ड गेम सेक्शनमध्येच जाते, जिथे ह्या सगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी असतील आणि एजनुसार आपल्याला इझिली हे अवेलेबल होऊन जातं. म्हणजे इवन फॉर द एज ऑफ 15-16 सुद्धा तुम्हाला इझिली मिळून जातं. आणि आजकाल मुलांना हे सगळं जास्त आवडतं. टॉईज तर आपण देतोच, पण मग टॉईज एका पॉईंटनंतर ते तुटतात, मग ते पडतात, मग ते इथे तिथे असं होऊन जातं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यामुळे मुलांचं डेव्हलपमेंट खूप छान होतं. एक सुंदरसा रायटिंग बोर्ड जो पूर्ण स्टँडसारखा आहे आणि फोल्डेबल आहे. सो मच सुंदर आहे. नायसाला तर सगळेच ॲक्च्युली तिचे गिफ्ट्स आवडले. त्यानंतर तिचं फेवरेट शॉपिंग ट्रॉली. त्यानंतर शी हॅज रिसिव्ड अ ब्युटिफुल हँड बॅग. ती प्रतिमा ताई आणि जीवनदादांनी दिली आहे. वा, स्लिंग आहे. त्यानंतर हा एल्साचा पाऊच, कंपोज बॉक्स. ते एल्सावाले सगळं अभि फाल्गुनीने दिलेलं आहे. त्यानंतर हा ग्लास, एक टम्बलर. तर हे दिले वहिनी आणि दादा त्यांच्या त्या 5 गिफ्ट्समध्ये. हे सुद्धा खूप सुंदर आहे. पेन्सिल आहे, पेन्सिलचे. ती एक छानशी बॅग मस्त आहे. आणि देन क्लिप्स आणि वंश दादाचा ऑफकोर्स तुम्ही पाहिला असेल ग्रीटिंग कार्ड. त्यानंतर तन्विशनी सुद्धा मस्त ग्रीटिंग कार्ड बनवले. येस, ही एक सुंदर बॅग मस्त आहे, जी वहिनींनीच दिली आहे. आणि हा स्केल. सो अशा पद्धतीचे गिफ्ट्स नायसाने रिसीव्ह केले. सो फायनली नायसा इज बॅक फ्रॉम स्कूल. कसं झालं सेलिब्रेशन? इकडे पाठी बघ. हे सगळे तुला नाही ठेवूयात. नाही, आपल्याकडे ऑलरेडी आपण यूज करतो. ठेव. हां दीदी दादा, चल ठेव, मी देईल. कसं झालं तुझं बर्थडे सेलिब्रेशन? क्राऊन घातलं टीचरनी? एक अशी ही क्राऊन होती ती पासूनच नाही दिले.
असं खेळावं पाहिजे होतं आणि हॅपी बर्थडे करायला पाहिजे होतं असं बसायचं. म्हणजे हॅपी बर्थडे नाही बोलले टीचर? नाही मग काय बोलले? चॉकी लावली. आता मूड नाही मॅडमचं, मग काय पण बोलते. गिफ्ट कुठे? गिफ्ट कुठे? गिफ्ट गिफ्ट सगळे एका वेळेस फोडायचे नाही, कळलं? मी ना फक्त सायकल खेळते. मम्मी दिस मध्येच हाय कॅप्टन. मी हात पास केले तर आता मी हे वरती टाकून देते. सो आत्ताच एक सुंदर गिफ्ट रिसीव झालेलं आहे फ्रॉम असावरी नॉवल्टी. हॅपी बर्थडे नायसा, गॉड ब्लेस यू विथ लव, लाफ्टर अँड ऑल योर हार्ट्स डिझायर्स. हिअर इज अ स्मॉल गिफ्ट फ्रॉम असावरी नॉवल्टी टू मेक युअर डे इवन मोर स्पेशल. आणि सुंदर असे वाव, नायसाचं फेवरेट बो. कोणते आवडली दाखव? मरमेड. हे दोन आवडले. सगळे छान आहेत. मला हेच आवडली. कोण अशी लोक असेल तर मला हेच आवडलं. कोण अशी लोक असतील तर नायसाला तीच आवडली असं नायसाचं म्हणणं. अगं दाखव ना पण इथे ठेव. मला खूप आवडलं. सुंदर आहेत, सगळे सुंदर आहेत. मला आवडलं. म्हणजे सगळ्या अटायरवर जातील, गोल्डवर, सिल्वर. नाईस. I like this. I like it. I Say want thank you. to like this. Thank you. I like it. I like this. I want to like this. सो फायनली आम्ही निघालो हे बघ, ऑर्फनेजला जाण्यासाठी. हे बघ, मी बघ. I am the cooker. I am the cooker. I am the cooker. सो हे काल जी बिर्याणी मागवलेली त्याचं ते भांड घ्यायला तो येतोय. मग आता मी मेन गेटवर त्याला ठेवते. ना, फक्त त्याने वर पेपर लावले. भात ना ह्याच्यात आहे. वर पेपर आपण उघडून आपण सगळं करायचं. चला. चला, यम यम. चला. फायनली आम्ही आलो आहोत. केक घेतलेलं आहे, पफ घेतलेले आहेत. सो आम्ही ज्या ऑर्फनेजला भेट देतो ते आहे स्वप्नालय. सो मागच्या 2 वर्षांपासून त्यांच्या आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलो. नायसाच्या 3rd बड्डेच्या वेळेस आम्ही आलेलो अँड वी मेक शुअर की तिच्या दर बड्डेला आम्ही काही ना काहीतरी तिथे देऊ. आणि बड्डेलाच नाही तर असं अधूनमधून सनी येतो. सनी त्यांना काहीतरी स्वीट्स देतो किंवा केक देतो, स्नॅक्स देतो. त्याचबरोबर फ्री ट्रीटमेंटसुद्धा आहे. त्याला जसं पॉसिबल होतं तसं तो येतो इथे आणि त्यांना ट्रीट करतो आणि मेडिसिनसुद्धा प्रोव्हाइड करतो त्याच्या साईडनं. सो इट्स लाईक अ लिटिल हेल्प फ्रॉम अवर. सो आम्हाला दोघांनाही असं वाटतं की आपण जर एवढं कमवतो आणि आपलं त्यातलं थोडंसं पार्ट जर कोणत्या निडीला जात असेल देन वाय नॉट. आणि आपण प्रत्येकाने ती हेल्प केलीच जायला पाहिजे, जसं की मी मगाशी सुद्धा सांगितलं. नायसाला त्यांनी मस्त फ्लावर्स दिले आणि किती सुंदर त्यांनी बनवलेत बघा ना, किती छान वाटतंय. आणि हॅपी बर्थडे नायसा असं कार्ड दिलंय. एनलाइटन बाय युअर जनरस सपोर्ट वी आर एबल टू फ्लाय. स्वप्नालय गर्ल्स होम पनवेल. दिस इज सो स्वीट. किती छान. आणि नायसाला त्यांनी फ्लॅग दिलं, छोटंसं ब्रेसलेट दिलं. हे त्यांनी सगळं स्वतःहून बनवलेलं आहे. आणि नायसाने हे तिच्या डॉल्ससाठी घेऊन आली आहे ती ना. बट यू शुड ऑलवेज
आस्क फॉर अ परमिशन. नाहीसा, परमिशन म्हणजे तू नेहमी विचारायचं काही घेण्याच्या आधी कोणाकडनंही. ते थोडेसे बघ मॅनर्स असतात. नाहीसा, आई, बाबा, दीदी, आजी काहीही करण्याच्या आधी यू शुड आस्क, यू शुड टेक अ परमिशन. काय कळलं? बोलशील ना? आणि तिथे जाऊन आता मुलींना तर आम्ही नाही भेटू शकलो, कारण काही मुली आता बाहेर गेल्या आहे. कॉलेज, स्कूल आणि 10वी 12वीच्या त्या एक्झामसुद्धा आहेत. सो काही मुली अभ्यास करत आहेत आणि काही मुली खेळत आहेत. मग त्यांचा पण एक टाईम असतं की त्याच टायमाला आपण त्यांना भेटू शकतो. सो संडे इथे युजली मुलींना आपण भेटू शकतो. मी त्यांना विचारत होती की आता कोणत्या नवीन मुली आल्या आहेत का, तर ते म्हणत होते हो आल्या आहेत. मग मी त्यांना रिझन विचारलं की म्हणजे व्हॉट इज एक्झॅक्ट रिझन आणि कोणत्या एज ग्रुपचे मुली आहेत. तर त्यात मोठ्या पण आहेत, लहान पण आहेत. मोठ्या अशा मुली आहेत की ज्या घरातनं पळून आल्या आहेत आणि ज्यांचे पॅरेंट्स त्यांना आता ॲक्सेप्ट नाही करत आहेत. आणि लहान म्हणजे ज्यांना आपले आई वडीलच सोडून गेले. ते एक सर्वात छोटी मुलगी आता आली आहे जी म्हणजे जेव्हा ती 5 वर्षाची होती तेव्हा तिची आई तिला एका जागेवर सोडून गेली आणि सांगितलं की मी तुला भेटायला येईल, आणि मग ती परत आलीच नाही. त्याच्यानंतर ती एका वेगळ्या ऑर्फनेजला होती. तो ऑर्फनेज बंद झाल्यानंतर ते आता इथे ती शिफ्ट झाली आहे. अँड नाव इट्स बीन 2 years. ती 7 yearsची आहे. बट अजूनही ती कम्फर्टेबल नाही आहे. अजूनही ती त्या एन्व्हायरमेंटमध्ये काय म्हणतात सेटल नाही झाली आहे. आणि इट्स ऑब्वियस ना, आपले आई वडील, आपली आई आपल्याला सोडून गेली आहे आणि ते विचार करूनच एवढं मला वाईट वाटलं ना तिथे. आणि मोठ्या मुली म्हणजे मी त्यांना विचारलं की कारण काय आहे आणि काय एज ग्रुप. बोलतात 13 वर्ष, 14 वर्ष, 15 वर्ष. जस्ट बिकॉज ऑफ सोशल मीडिया, जस्ट बिकॉज ऑफ इंस्टाग्राम, जस्ट बिकॉज ऑफ फेसबुक त्या मुली प्रेम करतात, त्या सोडून येतात, त्यांच्या आईवडिलांना सोडून जातात. आणि असं पण नाही की ते सोडून जवळपास बिहार, सातारा आणि इकडचेच आहेत, नवी मुंबईच्या आसपासच आहेत. आणि 14 आणि 15 वर्षाच्या मुलींना काय समजतंय म्हणजे मला खरंच समजत नाही. आम्ही जेव्हा लहान होतो, आपण जेव्हा लहान होतो, आमचा जो जनरेशन, मला तर तेव्हा काही समजत पण नव्हतं. आणि ह्या मुली काय म्हणजे यावेळेस मला असं वाटतं प्रत्येक पॅरेंटनी समजायला पाहिजे. मी त्यांना तेच बोलले की पॅरेंट्सचं सुद्धा लक्ष असायला पाहिजे. पण मग ते बोलले की कोविड नंतर हे सगळे जे प्रकरण आहे ना जास्त चालू झालं, कारण स्कूल्समध्ये ऑनलाईन क्लासेस घेण्यात आले आणि मग अशा टायमाला पॅरेंट्स ला जबरदस्तीने ते जो फोन मुलांच्या हातात द्यावं लागलं. मग आता सगळं काही फोनवरच येतोय. मग ते अभ्यास असो किंवा ऑनलाईन, हे पेरेंट्स किती लक्ष देणार असं ते मला म्हणत होते. आणि कधी कधी कसं असतं, दोन्ही पॅरेंट्स लाईक आई आणि वडील दोघं सुद्धा बाहेर कामाला जात असतील तर मग मुलांकडे मग कसं लक्ष देणार. आई वडील तर हेच विचार करत असतील की आपलं बाळ पाठीमागे तिथे अभ्यास करतोय, पण त्यांना काय माहिती की ते हे पण करतात. पण अशा टाइमला मला असं वाटतं प्रत्येक पॅरेंटनी तिथे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की तुमचं बाळ एक्झॅक्टली काय करत आहे. आणि मला ते ऐकूनच एवढं वाईट वाटलं ना की त्या मुली पळून गेल्या आहेत आणि आता त्यांचे आई वडील त्यांना ॲक्सेप्ट नाही करत आहेत. मग ते बोलले की असं नाही की ते एकदा झालंय, 5 ते 6 वेळा त्या मुली पळून गेल्यात घरातनं आणि आता त्यांच्या पॅरेंट्स नाही ॲक्सेप्ट करत. मग त्यांनी ह्या लोकांनी आश्रय दिलाय. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब हे जेवढे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत ना तेवढेच त्याचे डिसॲडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. आपण प्रत्येकाने ते लक्षात ठेवायला पाहिजे. आपण बिंग अ पॅरेंट आपल्या मुलांना किती एक्सपोजर मिळायला पाहिजे हे आपल्या हातात सुद्धा. आय नो आजकाल आपण या बिझी लाईफमध्ये एवढे बिझी असतो ना की आपण आपल्या मुलांकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. जसं मी मगाशी म्हटले, आपल्याला असं वाटतं की ते कुठेतरी अभ्यास करत असतील, आपण याच ह्याच्यात असतो, पण आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही की आपली मुलं फोनवर काय करतायत. कधी कधी असं पण होतं की ऑनलाईन सेशन चालू असतं, मुलं ऑनलाईन सेशन सोडून यूट्यूब बघतायत. असं पण झालंय, मी कितीतरी लोकांना असं पण बघितलं आहे. सो मेक शुअर की जर असं काय असेल तर असे ॲप्लिकेशन्स तुम्ही डाउनलोडच नका करू. लॉक सिस्टमसुद्धा आहे जिथे आपण आपले जे ॲप आहे तो जिथून आपण ॲप्स डाउनलोड करतो तो ॲप आपण लॉकसुद्धा करू शकतो पासवर्डनी. आणि 14-15 वर्षाच्या मुलींना काय समजते, तुम्ही पळून जात आहेत 5 ते 6 वेळा ते पण, आणि मग नंतर
असं एंड होत आहे त्याचं. म्हणजे तुमचे आई वडील असून सुद्धा तुम्हाला ॲक्सेप्ट नाही करत आहेत, विच इज व्हेरी रॉंग. म्हणजे मला खरंच खूप वाईट वाटलं हे सगळं काही ऐकून. म्हणजे काय आता, सो काय नाही, आपणच म्हणजे मी काय बोलू ना, मला खरंच समजत नाही आहे ह्यावर. पण मी एवढंच सांगेल की आपण सगळ्यांनी आपल्या मुलांची काळजी घ्यायला पाहिजे. आपण जेवढं त्यांच्यावरती प्रेम करतो ना, तेवढंच त्यांच्यावर रागवायला सुद्धा पाहिजे. जेवढं आपण त्यांना एक्सपोजर देतो, त्या एक्सपोजरकडे लक्ष पण द्यायला पाहिजे की आपली मुलं एक्झॅक्टली काय करतायत. सो चलो लेट्स गो. नायसा इज इन फुल स्लीपी मूड. आता मी घरी जाते, कारण काल पण आम्ही लेट झोपलो. त्याच्यानंतर सकाळी स्कूलला ती गेली आहे आणि आता घरी जाऊन मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत. लाईक खूप 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 क्लिनिंग करायचं आहे. पण आता हे सगळं ऐकल्यानंतर ना मी थोडीशी डिस्टर्ब झाली आहे. म्हणजे आपण ठीक आहे, मला असं वाटतं आपणच एक तो वे आउट काढायला पाहिजे की कसं आपण आपल्या मुलांना वाढवायला पाहिजे, कसं आपण आपल्या मुलांकडे लक्ष ठेवून, आणि मेन म्हणजे आपल्या मुलांबरोबर तो एक कम्युनिकेशन आहे ना, तो ठेवायला पाहिजे, जेणेकरून ते लॅक ऑफ कम्युनिकेशनमुळे सुद्धा कधी कधी होतं, मला असं वाटतं. एनिवे, सो चला, हा व्लॉग मी ॲक्च्युली इथेच एंड करते, कारण खूप मोठा झाला आहे. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.